कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडल्यापासून मतदान मतमोजणी 21 तारखेला होणार आहे. आपण जर बघितलं तर जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक जी अतिशय चुरशीनं झाली. आपण आत्ता सध्या जयसिंगपूर नगर परिषदेमध्ये आपण आहोत. आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी मतदान आणि EV मशीन ज्या ठिकाणी ठेवलं आहे त्या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला. आपण जर बघितलं तर CCTVच्या द्वारे जवळजवळ 12 कॅमेऱ्याची नजर सध्या या नगरपालिकेच्या EV मशीन ज्या ठिकाणी ठेवलं आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आले. आपण जर बघितलं तर CCTV मॉनिटर इथं ठेवण्यात आले. जे कोण उमेदवार असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्यासमोर हे थेट प्रक्षेपण म्हणजे CCTVच्या माध्यमातून लावण्यात आलं आहे. 12 CCTV कॅमेऱ्याची नजर सध्या EV मशीनमध्ये आहे. आत 2 कॅमेरे आहेत आणि संपूर्ण भोवती जवळजवळ 10 कॅमेरे आहेत आणि जवळजवळ 14 ते 15 पोलिसांचा तगडा बंदोबस्त इथं ठेवण्यात आला आहे. याचबरोबर जर निवडणूक आयोगाचे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी, SRP यांच्या माध्यमातून या EVM मशीनच्या बाहेर सध्या बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला आहे. आपल्याबरोबरच सध्या जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हाके साहेब काय सांगाल सध्या EVM मशीनचा बंदोबस्त कसा आणि काय आहे आणि निवडणूक आयोगाचं म्हणजे कसे इंट्रोडक्शन आहेत आणि पक्षाचे कार्यकर्ते इथे येतात का? जयसिंगपूर नगरपालिकेचं इलेक्शन 2 डिसेंबर पार पडल्यानंतर इथे EVM मशीन मान्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठेवण्यात आलं. त्या दिवसानुसार ते निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच एक आत इनर कोर्ट आणि आउटर लाईन असं मिळून आपण इनरला SRPF सेक्शन आणि आउटरला आपले जिल्हा पोलीसचे अंमलदार अहोरात्र 24 तास पहारा आता उपलब्ध करून ठेवण्यात आलेला आहे. इथं दुसरे CCTV कुठे म्हणजे कोण पक्षाचे कार्यकर्ते लावले किंवा पक्षाचे कार्यकर्ते इथे येऊन येतात, चेक करून जातात, त्याचं समाधान होतं काय? नाही, पक्षाचे कार्यकर्ते येतात त्यांच्यासाठी वेगळं रजिस्टर ठेवलेलं आहे. त्यांनी जे आपले जे बंदोबस्त किंवा CCTV यंत्रणा व्यवस्थित आहे का ते रोजचे येतात बघतात. पण असं वैयक्तिक कोणी बाहेरून असं CCTV वगैरे लावलेलं नाही. म्हणजे व्यवस्थित प्रकार पोलिसांवर विश्वास आहे. हो, पोलिसावर आणि जे नगरपालिका प्रशासन आहे यांच्यावर लोकांचा अगदी व्यवस्थित विश्वास असल्यामुळं रोजच्या रोज येऊन चेक करून जातात. आपण जर बघितलं तर आपल्यावर होते जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हाके साहेब यांनी सांगितलेलं की अतिशय चांगल्या पद्धतीनं बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कोणत्या अनुचित प्रकारे केलं आहे, CCTV लावले आहे, करडी नजर ठेवलं आहे. महापालिका म्हणजे निवडणूक आयोगाकडूनही खबरदारी घेण्यात, त्यामुळं पक्षाचे कार्यकर्ते येतात, त्यांचं समाधान होतं. त्यामुळं जयसिंगपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आणि EV मशीन ज्या ठिकाणी ठेवले आहेत त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला. कॅमेरामन निखिल विशेष मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, जयसिंगपूर, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.